हाय फ्रेंड्स, लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण महा TET पेपर 21 नोव्हेंबर 2021 रोजी जो पेपर झाला त्यातील गणित विषयाची ॲन्सर की म्हणजे एक अंदाजित इंटरिम ॲन्सर की आपण पाहणार आहोत, ती देखील स्पष्टीकरणासह. तर याचा उपयोग तुम्हाला नेक्स्ट TETला होईलच. याशिवाय यावेळी तुम्ही जर TET दिली असेल तर तिचा स्कोर चेक करण्यासाठी तुम्हाला ह्याचा उपयोग होईल. याशिवाय कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील जिथं गणिताचा संबंध आहे तर त्यासाठी देखील तुम्हाला ही उपयुक्त आहे. तर चला स्टार्ट करूया. पहिला जो प्रश्न आहे बघा, 91. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 आणि 162 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात असा प्रश्न आहे. तर बघा, जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात याचा अर्थ आपल्याला इथं मसावी काढणं गरजेचं आहे. तर 216, 126 आणि 162 या संख्यांचा जर तुम्ही विचार केलात तर तुमचे पाढे जर चांगले असतील तुमच्या लक्षात येईल की 18चा जो पाढा आहे, 18 एके 18, 18 सत्ते 26 असे, 18 नव्वे 62 असे, म्हणजे 18ने विभाज्य या दोन संख्या आहेत. म्हणजे 6 आणि 9 आपण ड्रॉप करूया. फक्त आता 216ला व्यवस्थित भाग गेला तर 18 किंवा 36 हे आपलं उत्तर राहील बघा. तर 216ला भाग गेला तर 18 एके 18, राहिले 3, 3 वर 6 झाले, 18 दोन्ही 36, म्हणजे 18ने विभाज्य आहे. तर 12, 7 आणि 9 असं हे उत्तराला अनुक्रमे. तर 18ने तर भाग गेला आहे. आता 36च्या पाड्यात 126 पण नाही, 162 पण नाही, त्यामुळे 36चा ऑप्शन पण कट झाला. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हेच आपलं फायनल उत्तर असेल. तर बघा, आपल्याला 18 वह्यांचे गठ्ठे करावे लागतील. पुढचा जो प्रश्न आहे 92. 49.247 म्हणजेच 49.247 सहस्त्रांश ही जी संख्या आहे तिच्या उजवीकडील चारची स्थानिक किंमत. आता उजवीकडील चारची स्थानिक किंमत ही डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही चारांची किंमत काढावी लागेल. तर आपण पहिल्यांदा उजवीकडचीच पाहूया. उजवीकडची किंमत येणार आहे बघा 0.04. लक्षात येईल तुम्हाला. बाकीच्या संख्या बघूच नका, फक्त 4वर कॉन्सन्ट्रेट केलं, पॉईंट लक्षात घेतला तर 0.04. आणि जर आपण डावीकडच्या चारचा विचार केला तर 49 मधले ते 40 जे आहेत ती स्थानिक किंमत आहे. आता 40 ही 0.04च्या किती पट आहे असा प्रश्न आहे. बघा, उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे, म्हणजे 0.04 ही 40च्या किती पट आहे असं विचारले. बघा, 0.04 ही 40च्या किती पट आहे, तर ही ऋणपट असणार आहे, म्हणजे तुम्हाला घात हा ऋण मिळणार आहे. आपण बघताना 4 हे 0.04 हे 40च्या कितपट आहे म्हणजे बघावं लागेल. बघा, जर आपण 4चा विचार केला, 4ला जर 1000ने गुणलं 1000ने, तर तुम्हाला उत्तर येणार आहे 40.0. म्हणजे बघा, 4चे 4000 होतील आणि 2 घरानंतर पॉईंट दिला तर तुम्हाला ते 40.00 मिळेल. तर 1000 पट आहे काय, 40 हे 4च्या 1000 पट आहे, म्हणजे 0.04च्या. 1000 म्हणजे 10चा तिसरा घात, 1000 म्हणजे 10चा तिसरा घात. पण आपल्याला इथं डावीकडील संख्या उजवीकडची विचारली कितपट आहेत, तर इथं 10चा ऋण तिसरा येणार. म्हणजे पर्याय क्रमांक आपण पाहूया. पर्याय क्रमांक तर जो 4 नंबरचा पर्याय आहे 10चा वजा 3 वा घात, तर हे उत्तर बरोबर आहे. बघा, परत समजावून सांगतो एकदा शेवट की 40 ही संख्या बघायची आणि 0.04 ही संख्या बघायची. 40 ही संख्या 0.04च्या 1000 पट आहे. आता मी तुम्हाला गुणाकार करून दाखवतो. पण आपल्याला विचारताना 0.04 ही 40च्या कितपट आहे असं विचारले, तर ती 1000 पट कमी असणार आहे, म्हणजे भागिले 1000 असणार आहेत. 1000 म्हणजे 10चा तिसरा घात, 1000 म्हणजे 10चा तिसरा घात, म्हणून ते उलटून येताना 10चा वजा तिसरा घात असं येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 93वा प्रश्न बघा, शेजारील समभुज चौकोनातील n अंश म्हणजे किती, n ची किंमत किती. तर समभुज चौकोन हा एक समांतरभुज चौकोन सुद्धा असतो, लक्षात घ्या. आणि समांतरभुज चौकोनात जे कर्ण असतात ते 90 अंशाचा कोन करतात.
इथं 90 अंश झाला. वरचा 20 आहे म्हणजे हा त्याचा अल्टरनेट अँगल आहे बघा, म्हणजेच आपण त्याला व्युत्क्रम कोण म्हणतो तो 20 येणार. 90 आणि 20 झाले 110, म्हणजे n 70 येणार तुमचा. बघा परत समजावून सांगतो. इथं समांतरभुज चौकोन हा एक समभुज चौकोन असतो. समभुज चौकोन हा दरवेळी समांतरभुज असतोच, पण दरवेळी समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असत नाही, पण समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोनाचा प्रकार आहे, लक्षात घ्या. तर समांतरभुज चौकोनाची प्रॉपर्टी काय आहे, तर आपण जर झेड आकार काढला तर हे जे व्युत्क्रम कोण असतात ते एकरूप असतात, म्हणून 20 वरचा आहे म्हणून खाली 20 आला इथं. त्यानंतर मधला जो कोण आहे, दोन कर्ण हे परस्परांचे लंबदुभाजक असतात, त्यामुळे तो 90 आहे, हा 20 आहे. 90 आणि 20 110 झाले. 110 आणि n म्हणजे 180, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणून आपला इथं 110 मध्ये 70 मिळवले तर 180 होतात, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा 94. 9 सेमी आणि 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती असेल. तर आपण बघा आयत काढण्यापेक्षा जो वरचा समभुज चौकोन आहे त्याचा आयत म्हणून विचार करूया. तर बघा आयताची रुंदी 9 आहे, लांबी 40 आहे असं गृहीत धरूया. तर आयताचा जो कर्ण आहे, आता आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो तुम्हाला माहिती आहे, तर 9 40 41 हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे, म्हणजे त्रिकूट आहे, त्याच्यामुळे कर्ण तर 41 झाला. मग आता कर्ण 41 झाला आणि आयताचे कर्णसुद्धा परस्परांचे लंबदुभाजक असतात, म्हणजे बघा टोटल 41 जर कर्ण आहे तो मध्ये आपण जर कट केला, इथं मध्ये जर कट केलं तर 20.5 हा होईल, 20.5 हा होईल, म्हणजे टोटल तुम्हाला हे 41च मिळणार आहे आणि हे सुद्धा 41च होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे कट पोर्शनमध्ये अर्धा कर्ण 20.5 अर्धा कर्ण 20.5 असा मिळून तो 41 होणार आहे. तर बघा परत सांगतो, हा 40 आहे वरचा, इथं 40, हे अर्धा आणि हा अर्धा मिळून 41, हा अर्धा मिळून 41 आणि खालचा 40. म्हणजे जर ह्या दोन मोठ्या पताका आहेत बघा, इकडचे असणार आहेत ते छोट्या असणार आहेत, कारण 9 बाजू आहे याची, त्यामुळे ह्या पताका छोट्या होणार आहेत. तर 40 आणि 41 अशा एकूण बेरीज करून बघितली 40 आणि 41, तर एकाची परिमिती 81 येईल, खालच्याची सुद्धा 81 येणार आणि दोघांच्या परिमितीची एकूण बेरीज 162 येणार. तर बघा दोन मोठ्या पतंगांची एकूण परिमिती विचारलेली, म्हणजे पर्याय क्रमांक 3 162 येणार. पुढचा प्रश्न पाहूया. इथं बघा 95वा प्रश्न. x वर्ग वजा 9x अधिक 20 छेद x वजा 5 बरोबर 0 असेल तर x ची किंमत काढा. तर हे जे वर्ग समीकरण आपण म्हणतो ते आधी आपल्याला सोडवावं लागेल. 20ची फोड करताना आपल्याला काळजी घ्यायला लागणार आहे की 20ची फोड अशी करा की त्याच्यामध्ये -9 हे उत्तर येईल बेरीज करून बघितल्यानंतर, आणि गुणाकार करून बघितल्यानंतर अधिक 20 तयार होईल. तर 4 पंचे 20 होतात हे तुम्हाला माहिती आहे. चिन्हांचा विचार करूया बघा. आपल्याला -9 हवं आहे, त्यामुळे मोठ्या संख्येला वजा चिन्ह. त्यानंतर गुणाकार हा अधिक हवा आहे, त्यामुळे दोन्ही चिन्ह समान हवीत, म्हणून इथं वजा घेतोय. -4 आणि -5. मग आता करायचं काय आपण, तर x वर्ग वजा 9x च्या ऐवजी वजा 4x वजा 5x अधिक 20 अशी फोड करायची. त्यानंतर x वर्ग वजा 4x मधून x कॉमन बाहेर काढायचा, x वजा 4, या दोन घटकातून वजा 5 बाहेर काढायचं आणि कंसामध्ये x वजा 4 येईल, म्हणजे थोडक्यात काय तर x वजा 4 आणि x वजा 5 हे दोन कंस तयार होतील. x वजा 4 x वजा 5 अंशात झाले. मग आता x वजा 5 आणि x वजा 4 हे जर आपण अंशात लिहिलं, x वजा 5 x वजा 4 हे अंशात लिहिलं, छेदात ऑलरेडी x वजा 5 आहे बघा, तर हा x वजा 5 आणि हा x वजा 5 निघून जाईल बघा, x वजा 4 राहील. x वजा 4 बरोबर 0. आता
हे वजा 4 आहे, तिकडे गेल्यावर अधिक 4 होणार, म्हणजे एक्सची किंमत येणार 4. तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे बघा 95साठी. यानंतर 96वा प्रश्न बघा. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालील पर्यायांपैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील? तर बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, 500च्या काही नोटा आहेत, 2000च्या काही नोटा आहेत. तर 2000ची नोट मोठी आहे, कमीत कमी एक नोट आहे असं गृहीत धरायचं. म्हणजे आपल्याकडे 30,200 मधले 2000 रुपये तरी कमी होतील एक नोट असेल तर. 30,000 मधले 2000 गेल्यावर राहिले 28,500. 28,500 लक्षात घ्या. आता 28,500 मध्ये नोटा किती असतात बघा, तर 28,000 मध्ये 56 आणि 500ची 1, म्हणजे एकूण 57 नोटा मिळाल्या आपल्याला 500च्या, आणि एक नोट मिळाली 2000ची. बघा मी काय करतोय गणित, 57 नोटा 500च्या आणि एक नोट ही 2000ची. आता हा पर्याय इथं उपलब्ध नाही आहे. ठीक आहे, आपण काय करूया, आता 2000च्या नोटांची संख्या वाढवत जाऊया, एकाच्या आपण 2 करूया. बघा तुम्हाला इथं पर्याय लिहून ठेवते मी, 57 आणि एक नोट आहे. जर आपण 2000च्या नोटा 2 केल्या, 2000च्या नोटा 1 वरून 2 वर आणल्या, तर आपल्याला 4 नोटा 500च्या कमी कराव्या लागतील. कारण एक नोट 2000ची म्हणजे 500च्या 4 नोटा, म्हणजे इथं आपण 53 नोटांवर येतोय. पुन्हा 4 कमी करूया, 49, आणि इकडं आपण एक नोट वाढवूया, म्हणजे 49 आणि 3. तर 49 हा पर्याय आपल्याकडं आहे, लक्षात घ्या, 49 हा पर्याय आपल्याकडं आहे. मी बघा काय केलं, सुरुवातीला एकच नोट 2000ची मांडली, आणि 500च्या किती असू शकतील, ज्यावेळी 2000ची एक नोट असेल त्यावेळी असा विचार केला, तर 57 एक असं उतरलं. 2000ची नोट 1 वाढली तर 500च्या 4 कमी करावे लागतील. असं करत करत आपण 3च घरं आलो आहे, तर आपल्याला 49 हे उत्तर मिळालेलं आहे, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. तर 500च्या एकूण 49 नोटा असतील. मी ते कन्फर्म करून दाखवतो तुम्हाला. बघा, 500 गुणिले 49, 500 गुणिले 49 अधिक, आता त्यावेळी 2000च्या ज्या नोटा होत्या त्या टोटल 3 झालेल्या बघा, म्हणजे 3 गुणिले 2000, 3 गुणिले 2000 काही 6000 आहेत, बरोबर. त्यानंतर 5चा जर आपण टेबल म्हटलं तर 5 नव्हे 45, 5 21 आणि 4 24, 24 500 आणि त्या 2 शून्य, तर 24 आणि 6 30, 30,500 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट बघा, एका कोणाचा पूरक कोण. आता जर कोण आपण एक्स म्हणलं तर त्याचा पूरक कोण होणार आहे 180 वजा एक्स. बघा, पूरक कोण झाला 180 वजा एक्स, आणि कोटी कोण झाला 90 वजा एक्स. यांच्या मापांची बेरीज, म्हणजे यांच्या दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला, या दोन कोणांच्या मापांची. तर ती बेरीज आहे 200. तर आपल्याला त्या कोणाचं माप म्हणजे एक्सची किंमत विचारली. बघा, 190 आणि 180 आणि 90, 270 झाले. बघा, 270 वजा एक्स आणि वजा एक्स, वजा 2x झाले, वजा 2x बरोबर 200. तर हे 270 इथंच राहू देत. 200ला इकडं घेतलं, तुम्ही जर 200ला लेफ्ट घेतलं तर बघा, 200ला जर आपण लेफ्टला घेतलं तर वजा 2xला आपण तिकडे पाठवू शकतो अधिक 2x म्हणून. वजा 200 बरोबर 2x, म्हणजे 70 बरोबर 2x असं येईल बघा आपलं. 70 बरोबर 2x. मग कुणाची दुप्पट 70 आहे, तर 35ची, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. तर आपण आता 98व्या प्रश्नाकडे जाऊया, ज्याच्यासाठी आपल्याला एक आलेख दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे बघा, ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे. तर बघा, ऑक्टोबर महिन्याचा जर विचार केला तुम्ही तर 90% उपस्थिती आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा किती आहे, तर ऑगस्ट महिन्याची उपस्थिती शेकडा 80% आहे. तर इथे विद्यार्थी संख्या आपल्याला माहीत नाही आहे, पण शेकडा 90 ही 80च्या
किती टक्के आहे असं विचारले. म्हणजे आपल्याला 90 हे 80च्या किती टक्के हे काढावं लागेल. तर बघा 90 ही जी संख्या आहे ती 80च्या शेकडा किती आहे असं विचारलं आहे. तर सरळ सरळ जर आपण विचार केला तर ऑगस्टच्या 80% आहे आणि ऑक्टोबरची 90% येतो. तुम्ही थेट 10% असं सुद्धा उत्तर देता येईल. परंतु 80% आणि 90% यांची जर आपण तुलना केली तर बघा 80च्या 12.5% केले. आता 80चे 12.5% कसे करायचे ते सांगतो. बघा 80 ही संख्या दिसली तुम्हाला, तर 80चे आपल्याला 10 म्हणजे किती आहेत बघायचे आहेत. कारण 80 शेकडा 80 आणि शेकडा 90 याच्यामध्ये 10%चा फरक आहे, थेट फरक. तर बघा 80चे 10 वाढलेत म्हणजे 10% वाढलेत. तर 80च्या ते किती टक्के आहेत ते काढण्यासाठी काय करायचं आहे बघा. तर 80ला आपण जर बरोबर 4ने भागलं तर आपल्याला 20 मिळतं. हे 25% आहे, लक्षात घ्या. 4ने भागलं म्हणजे 25% मिळतात. 2ने भागलं तर 50% मिळतात. म्हणजे 40 हे 50% आहे. 80च्या निम्म 40, 40 हे 50% आहे. 40च्या निम्म 20, 20 हे 25% आहे. 20च्या निम्म किती तर 10, 10 हे 12.5% आहे. तर हा प्रश्न एक्झॅक्टली विचारताना त्यांनी ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे असं विचारल्या कारणानं आपलं उत्तर इथं 12.5 होणार आहे बघा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. हा आपला टक्केवारीतला फरक आहे. म्हणजे 80च्या 90 हे किती टक्के आहे असं काढलेलं आहे आपण. दर्शनी तुम्हाला वाटतं की ऑगस्टची 80 आहे आणि ऑक्टोबरची 90 म्हणजे 10%चा फरक आहे. तर ते तसं न घेता आपण 80मध्ये 10 वाढले तर हे 10% एक्झॅक्टली किती होतात. तर 80च्या 12.5% मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. 80च्या निम्म 40% म्हणजे 40 मार्क निम्मट झालं 50%. 40च्या निम्म 20 म्हणजे 25% आणि 20च्या निम्म 10 म्हणजे 12.5%. म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे. तर बघा इथं आपल्याला सर्वांची शेकडा उपस्थिती काढावी लागेल, 5 महिन्यांची सरासरी काढावी लागेल. तर आता 5 महिन्याची सरासरी काढताना बघा पहिल्याची 60 आहे म्हणजे जून महिन्याची, जुलैची 75 दिसते, त्यानंतर ऑगस्टची 80 आहे, त्यानंतर 65 आहे सप्टेंबरची आणि ऑक्टोबरची 90 आहे. तर ह्यांची बेरीज करून पाहिलीत तुम्ही 5 आणि 5 10, 10शी 0, हातचा 1, 7 आणि 7 14 आणि 8 22, 22 आणि 6 28, 28 आणि 9 37, 370 झाली बेरीज यांची. बघा 6 आणि 7 13, 135, 215, 220, 280 आणि 90, 370 होते बेरीज. भागिले एकूण आपल्याकडं 5 स्तंभ आहेत, 5 महिने आहेत. 5 एके 5, 5 सत्ते 35, राहिले 2, 5 चोक 20. 74% शेकडा उपस्थिती आपली निघाली. तर 74% ही सरासरी उपस्थिती आहे. तर किती महिन्यात ती शेकडा उपस्थिती कमी आहे. म्हणजे 74पेक्षा कमी कुठं कुठं झाले बघा. तर 60मध्ये आणि 65मध्ये या 2 महिन्यांमध्ये आपल्याला सरासरीपेक्षा उपस्थिती कमी आहे. म्हणजे ते महिने जून आणि सप्टेंबर आहेत. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 आहे बघा. पर्याय क्रमांक 2. तर इथं तुम्ही परत एकदा कॅल्क्युलेट करून बघू शकता. बरं, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघा 100वा. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. तर बघा 10 ही जी त्रिकोणी संख्या आहे ती कितवी आहे हे बघणं गरजेचं आहे. तर तुम्हाला इथं एक चार्ट दाखवतो मी. तर बघा पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, दुसरी 3 आहे, तिसरी 6 आहे, चौथी 10 आहे. तर आपली जी चौथी 10 आहे ती महत्त्वाची आहे बघा. चौथी संख्या ही 10 आहे. तर
चौथी संख्या आहे म्हणून तिचा पाया 4 आहे, लक्षात घ्या. पायात 4 गोल आहेत बघा. तर 5वी असणार आहे, तिला 5 असणार आहेत, 6वीला 6. आपल्याला काय विचारले तर 10 या त्रिकोणी संख्येनंतर म्हणजे चौथ्या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया. 4 नंतर क्रमाने जी 8वी संख्या येते ती येते 12वी, म्हणजे T12 येणार आहे. त्रिकोणी संख्या 12वी म्हणून तिचा पायासुद्धा 12 असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे बघा. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया 12 असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न 101 वा. एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 203 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? तर बघा इथं काम स्थिर आहे, त्याच्यामुळं हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. तर आपण काय करूया, पहिल्यांदा मजुरांची संख्या 203 पट त्यांनी केली. आपण पकडतानाच 3 मजूर पकडूया फक्त. बघा 3 मजूर आहेत आणि समजा काम एक 10 आहे. 10 हे काम आहे. तुम्ही काही पकडलं तरी उत्तर चुकणार नाही. 3 मजुरांना 10 हे काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे एकूण 10 दिवसांचं काम आहे असं लक्षात घ्या. 3 10 30. तर 30 हा आकडा फिक्स राहणार आहे, लक्षात घ्या, व्यस्त चलन असल्यामुळं. 3 मजुरांना समजा 10 दिवस लागतात. 30 हे काम आहे ते एकूण 3 10 30. आपल्याला काय सांगितले, मजुरांची संख्या 203 पट केली म्हणजेच काय, 3च्या ऐवजी आपण 2 मजूर वापरले, कारण आपण घेतानाच 3 मजूर घेतलेत बरोबर, त्यामुळे त्यातले 2 आहेत. म्हणजे 2 मजूर जर वापरले तर 30 हे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? तर आपल्या लक्षात येते की 15 दिवस लागतील, बरोबर आहे. तर प्रश्न असा आहे की काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? तर पूर्वी 10 दिवस होते, बघा पूर्वी 10 दिवस होते आणि आत्ताचे दिवस आहेत 15. तर हे दीडपट झाले ना. तर आपल्याला दीडपट करावी लागेल. कोणाची? तर दिवसांच्या संख्यांची, हे लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट बघा, रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता असं विचारले. तर यम भागिले सी. आता यम म्हणजे किती असतात? तर 1000. 1000 भागिले सी म्हणजे 100. तर याचं उत्तर बघा, 1000 भागिले 100 केले तर 10 येतं. त्यानंतर एक्स एक्स व्ही म्हणजे 25. 25 गुणिले 4 म्हणजे 100 येतात. एक्स सी म्हणजे 90. 90 अधिक 10 म्हणजे 100 येतात. डी डी म्हणजे 500. 500 वजा सी डी म्हणजे 400, ते पण 100 येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 3 4 मध्ये 100 उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 मध्ये 10 येते. याचा अर्थ हाच विसंगत पर्याय आहे बघा. आता पुढचा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. बघा आपण एक घड्याळ काढूया. बघा असं जर आपण घड्याळ पकडलं तर 12 6 3 आणि 9. तर 90 अंशाचा कोन 12वर असताना 2 वेळा होऊ शकतो, इकडं 3वर असताना किंवा 9वर असताना. म्हणजे एक तर 9 वाजले असतील किंवा 3 वाजले असतील, या 2 शक्यता तुम्ही गृहीत धरायच्या. पुढं बघा, एक तर आपल्याकडं 9 वाजले असतील किंवा 3 वाजले असतील, ह्या 2 शक्यता आहेत बघा. त्यानंतर आणखी दीड तासांनी 9 असतील तर 10:30 झाले असणार आहेत आणि 3 वाजले असतील तर 4:30 झाले असणार आहेत. 2 शक्यता आपल्याकडे आहेत. तर हे वाजले असताना किती अंशाचा कोण होते विचारले, तर आपण 4:30 वाजवून बघूया आणि 10:30 सुद्धा बघूया. बघा जर आपण 10:30चा विचार केला तर 9 10 11 इथं 6 आहे, इथं 12 आहे. 10:30 म्हणजे साधारणपणे असा कोण होतो बघा. 10:30 म्हणजे
मग प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला 30 अंशाचा कोन असतो माहिती आहे. 30, 60, 90, 120 आणि 120 आणि हे मधले 15 म्हणजे 135 अंशाचा कोन होतो बघा. 135 अंशाचा कोन कधी, ज्यावेळी आपण 10.5 बनतो त्यावेळी. आता आपण काय करूया, 4.5चा विचार करूया. 4.5च्या वेळेला बघा 3, 6, इथं 4 आहे, इथं 5 आहे. तर 4.5 वाजताना बघा इथं आणि इथं, तर बघा तास काटा जो आहे तो 4 आणि 5च्या इन बिटवीन असणार आहे आणि 6 वरती मिनिट काटा आहे. तर इथं 30 अंश हे आणि हे 15, 30 आणि 15 45, म्हणजे 4.5 वाजताना 45 अंशाचा कोन होतो. तर आपल्याकडे 2 ऑप्शन मिळाले आपल्याला, 135 अंश हे 10.5 वाजताना आणि 4.5 वाजताना 45 अंश. तर यातला 45 अंश हा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 15, 26, 35, 50, 63, चौकोन आणि 99 या संख्यामध्ये चौकोनाची जागा कोण घेणार? तर बघा ह्या संख्यांचं निरीक्षण जर तुम्ही केलं तर ह्या वर्गाच्या नजीकच्या संख्या आहेत. 15 ही 16च्या जवळची संख्या आहे, 26 ही 25च्या जवळची आहे, 35 ही 36च्या जवळची संख्या आहे, 50 ही 49 जवळची संख्या आहे, त्यानंतर 63 ही 64च्या जवळची आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर 4चा वर्ग 16 एक कमी केला, 5चा वर्ग 25 एक वाढवला, 7चा वर्ग 36 एक कमी केला, 7चा वर्ग 49 एक संख्या वाढवली, 8चा वर्ग 64 एक संख्या कमी केली, म्हणजे 9चा वर्ग असणार आहे 81 आणि एक इथं संख्या तुम्हाला वाढवावी लागणार आहे. म्हणजे एकदा वर्गाची संख्या एकनं कमी केली, वर्गाची संख्या एकनं वाढवलेली आहे. तर जर हिशोब करून बघितलात तर तुम्हाला 82 हे उत्तर येईल, कारण 81मध्ये एक मिळवलं की 82. तर इथं पर्याय क्रमांक 3 येणार आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 105, 88 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेमी असेल? तर पहिल्यांदा लक्षात घ्या की तुम्हाला एक 7 सेमी त्रिज्येचं वर्तुळ लक्षात ठेवायचं कायम, आणि त्यावेळेला परिघ किती होतो किंवा क्षेत्रफळ किती होतं हे तुम्ही जाणून घ्यायचं आहे. तर बघा पहिल्यांदा 7 सेमी त्रिज्या असेल, आता पायात तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, 2 पाय आर हे परिघाचं सूत्र आहे, 2 गुणिले 22/7 गुणिले, आता आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्येची किंमत किती घेतली म्हणजे आपल्याला 88 सेमी परिघ मिळेल असं विचारलं आहे. तर आता आपल्याला बघा 22 दुनी 44 तर मिळाले, 44मध्ये अजून आपल्याला 2 गुणलं की 88 मिळेल, म्हणजे इथं 2 येणं गरजेचं आहे. मग 2 येण्यासाठी आपण इथं त्रिज्या 14 घेणं गरजेचं आहे. बघा 7 दुनी 14 होतील, लक्षात आलं, 2 4 आणि 22 चोक 88, म्हणजे 14 सेमी त्रिज्या असेल तर 88 सेमी परिघ होईल, म्हणजे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या मिळाली 14. बघा आता पुढं, 88 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या चौरसाकृतीची बाजू किती सेमी असेल? मग आपण आता काय करूया, 14 आपल्याला काय मिळाली, त्रिज्या मिळाली, आपण एक वर्तुळ काढून घेऊया. बघा 14 ही आपली त्रिज्या आहे, लक्षात घ्या. आता त्यांनी काय सांगितलंय, तर एक चौरस बनवायचा आहे 4 बिंदू जोडून, आणि त्या चौरसाची बाजू विचार. तर काय करायचं बघा, इथं ह्या जे कर्ण आहेत आपले, त्या कर्णांचे जे तुकडे आहेत 14चे 4 तुकडे होणार आहेत, लक्षात घ्या. आता चौरस जरी असला तरी चौरसामध्ये देखील चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, त्याच्यामुळे तिथं काटकोन झाला आहे. जर तुम्ही 14 आणि 14चा वर्ग आणि 14चा वर्ग करून बघितला 196 आणि 196, आणि मग त्याची बेरीज करून जर वर्गमूळ काढलं तर तुम्हाला ते 14 वर्गमुळात 2 येईल, म्हणजे आपला जो कर्ण असणार आहे, मी रंग दुसरा दाखवतो, इथं हा जो कर्ण असणार आहे हीच आपली बाजू आहे. तर पायथागोरस थेरमनं जर सोडवलं तर तुम्हाला ते उत्तर पर्याय क्रमांक 1 मिळेल, 14 वर्गमुळात 2. तर त्याचं उत्तर बघा, बाजू किती असणार आहे, 14 वर्गमुळात 2. बरं, त्यानंतर बघा 106वा प्रश्न, हा देखील संदिग्धता निर्माण करणार आहे, पण
प्रश्न क्लिअर आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. बघा, प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करायचे आहेत आपल्याला. म्हणजे 2.25 मीटरचा एक तुकडा करायचा आहे आणि 19.25 मीटर लांबीची दोरी दिली आहे आपल्याला. 19.25. तर बघा 19.25 म्हणजे 19.25 हे लक्षात घ्या. आणि आपल्याला निमपट वगैरे करावी लागेल, त्यामुळं शून्य वाढवून ठेवतो इथं, काही फरक नाही पडत आपल्याला. बघा, 19.25 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली. म्हणजे समजा लांब लचक दोरी आहे, तर तिची दोन्ही टोकं आपल्याला जुळवायची आहेत, बरोबर. त्यानंतर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावं लागेल. म्हणजे आता ही जी दुपदरी दोरी आहे ती आपल्याला कापावी लागेल. बघा, दुपदरी दोरी कापण्यासाठी आपल्याला दोरी सलग आखावी लागेल. म्हणजे स्टार्ट केली लगेच आणावी लागेल अशी, आणि मग आपल्याला काप घालावे लागतील. तर बघा, 19.25 हे अंतर आहे आपलं, 19.25, आणि त्याची निमपट करावी लागेल. आता 19.25ची निमपट, तर बघा इथं आकडा लिहितो मी. 19.25 म्हणजे 19.250. याला जर आपण 2 भागलं तर बघा 9218 बेसख 12 हे अंदाजे 9.625 येईल. एवढी आपली लांबी तयार झालेली आहे. आणि आता आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत. बघा, आपल्याला 1.75चा पहिला तुकडा करायचा आहे, त्याच्यामुळे आता इथं घाव घालावे लागतील आपल्याला. बघा, पहिला जर आपण घाव घातला तर बघा 1.75वर आपण घाव घालणार आहे. आपल्याला मात्र 2 दोऱ्या मिळणार. 1.75च्या 2 म्हणजे 3.5 मीटरच्या 2 दोऱ्या मिळाल्या, लक्षात घ्या. दुसरा घाव घातला पुन्हा 1.75चा, तर पुन्हा 3.5 मिळणार आहे आपल्याला दोरी. म्हणजे एकूण 1.75च्या 2 दोऱ्या आहेत, लक्षात घ्या. असे तुम्ही घाव घालत जायचे. तर तिसरा घाव घातल्यानंतर पुन्हा 1.75चे 2 मिळणार आहेत, म्हणजे 3.5 पुन्हा, लक्षात घ्या. त्यानंतर पुन्हा इथं घाव घातल्यानंतर 1.75चे पुन्हा तुम्हाला 3.5ची दोरी मिळणार आहे. तर टोटल आपण आतापर्यंत 4 घाव घातलेत बघा. तर यामध्ये अंतर जे कट झालेलं आहे ते बघा, वरचं बघायचं 1.75चं, आणि 3.5 जे आहे ते एकूण 19.25 मधलं अंतर कट होते. 3.5 जर तुम्ही बेरीज करत गेलात तर लक्षात घ्या, 3.5 आणि 3.5 यांची बेरीज झाली 7. 7 आणि 3 10, 10.5, 11 आणि 3 14. इथंपर्यंत आपण 14 मीटर दोरी संपवलेली आहे, लक्षात घ्या. 14 मीटर. तर आपले जे काप आहेत, आता दोरीची लांबी थोडीशी जादा घेतो मी, तुम्हाला आणखी लक्षात येईल. बघा, तुकडे करण्यासाठी. ओके, ठीक आहे. बघा, पहिला तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा तुकडा, चौथा तुकडा, पाचवा तुकडा, असा आपण भाग पाडलेले आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं की एका तुकड्यामध्ये आपल्याला टोटल 19.25 मधले 3.5 कवर होतात आणि 9.625 मधले 1.75 कवर होणार आहेत, लक्षात घ्या. तर हे 3.5, हे 3.5, हे 3.5, 3.5, 3.5. आता बघा, 7 7 आणि 3 10, 10.5 आणि 3.5 14, 14 आणि 3 17, 17.5 कवर झालेत आपले इथंपर्यंत. 17.5 मीटर दोरी आपण पूर्ण केलेली आहे टोटल. आता हा जो तुकडा राहिला शेवटचा, तो राहणार कितीचे बघा, तर 1.75चा राहणार आहे का, आपण चेक करूया. 17.5 आपलं कवर झालेलं आहे टोटल 3.5, 3.5, 3.5 मध्ये. आपली एकूण दोरीच आहे 19.25. बघा, आपली इथली दोरी आहे ती 1.75चे तुकडे आहेत. हे दोन्ही तुकड्यांची बेरीज करून मी खाली लिहिलेली आहे 1.75, 1.75. ही 17.5 जी खालची दोरी आहे ती टोटल दोरी आहे. त्यामुळे जे 1.75 शिल्लक राहील शेवटचं, ते अखंड एवढा तुकडा जर आपण सोडला तर टोटल मिळून तो 1.75 होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे टोटल आपल्याला फक्त 5च घाव घालायला लागलेले आहेत. बघा, म्हणजे इथं तुम्हाला 5 घाव घातले, 1 2 3 4 आणि 5. तर 5 घाव घातल्यामुळं तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. 1.75
5 घाव घातलेत म्हणजे इथं तुम्हाला 10 तुकडे मिळत आहेत, म्हणजे 17.5 मीटर. आणि उरलेले जे 1.75 मीटर आहे ते मात्र तुम्हाला घाव घालायची गरज नाही. हा दोरा जर तुम्ही सोडलात, ओपन केलात, तर तुम्हाला तो शेवटचा तुकडा आहे तो 1.75चा मिळेल. म्हणजे टोटल तुम्हाला 11 तुकडे मिळणार आहेत. पण त्यासाठी त्यांनी विचारले किती ठिकाणी कापावं लागेल, तर कापताना आपण फक्त 5च ठिकाणी कापलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 5 हे उत्तर आहे बघा. पुढं बघा, 107वा प्रश्न. एका संख्येस 15, 11, 12 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी 4 उरते, तर ती संख्या खालील पर्यायापैकी कोणती असू शकेल. तर आपण पहिल्यांदा काय करूया, 4 उरते याचा अर्थ ती जी संख्या आहे तिचे 4 जर कमी केले आपण, तर ती पूर्णपणे विभाज्य असणार आहे. म्हणजे बघा, 660 आहेत, तर तिथं आपण 656 लिहायचे. 4 आधीच कमी करूया, म्हणजे 656 जर उत्तर असेल आपलं, तर 15, 11, 12ने भाग गेला पाहिजे. त्यानंतर 1984चं 1980 करायचं, 1316चं 1312 करायचं, आणि 2636चं 2632 करायचं, 2732. म्हणजे ऑलरेडी 4ने अंक आपण कमी करून घ्यायचा आहे. 4ने अंक कमी करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, 15, 11 आणि 12 यांनी भाग जाणारं संख्या शोधायची, विभाज्य, पूर्णपणे विभाज्य. तर बघा, 15 म्हणजे 3, 5, 3ने आणि 5ने भाग जाणं गरजेचं आहे. 11ची कसोटी तुम्हाला माहिती आहे, एकाड एक संख्यांची बेरीज जर करून बघितली सम आणि विषम जागा, तर मिळेल. 12 म्हणजे 3 आणि 4ची कसोटी. मग आपण काय करूया, 3ची कसोटी वापरूया आधी. बघा, 3ची कसोटी का वापरायची, कारण लगेच आऊट होतील. तर बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 बेरीज होते, म्हणजे हा पर्याय आऊट. त्यानंतर बघा, 1 आणि 9 8, 8 आणि 8 16, 16, 16 सुद्धा आऊट. 1 आणि 3 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, बरोबर आहे. याला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. त्यानंतर बघा, बघा इथं प्रत्येक वेळी बाकी 4 होते. थोडंसं मी तुम्हाला परत सांगतो, थोडीशी चूक झाली इथं. प्रत्येक वेळी 4 उरते म्हणलेलं आहे, म्हणजे संख्या ही 4नं मोठी असण्याची गरज आहे पूर्ण भाग जाण्यासाठी. लक्षात घ्या, बाकी 4 उरते म्हणले त्यांनी. बघा, प्रत्येक वेळी बाकी 4 उरते असं सांगितलेलं आहे. तर प्रत्येक वेळी 4 उरते म्हणजे आपल्याला इथं संख्या ज्या मांडल्या होत्या त्याच बरोबर आहेत बघा. 656, 1980, 1312 आणि 2632 या आपण संख्या करून बघितल्या. 4ने कमी केल्यात ऑलरेडी मी, जेणेकरून 15, 11, 12ने थेट भाग जाईल. तर बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 1 आणि 9 10, 10 आणि 8 18, त्यानंतर 1 आणि 3 4 आणि 1 5 आणि 2 7, 2 आणि 6 8 आणि 3 11 आणि 2 13. तर इथं बघा, 18 ही 3ने विभाज्य आहे. 3ने विभाज्य असल्या कारणाने ती 15ने पण विभाज्य असणार आहे आणि 12ने विभाज्य असणार आहे. आता उरला प्रश्न 11चा. तर 11ची कसोटी कशी आहे बघा, 1 आणि 9, 1 आणि 8 9, आणि 9 आणि 0 पण 9च, 9 वजा 9 म्हणजे 0, म्हणजे 11ने विभाज्य आहे. तर 1980 हे आपलं उत्तर असणार आहे. 1980 ही आपली संख्या आपण वजा 4 करून बघितल्या, बाकी 4 राहते. याचा अर्थ 1980ला पूर्ण भाग जातो, 1984ला 4 बाकी राहते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे बघा. पर्याय क्रमांक 2. बघा, नेक्स्ट प्रश्न पुढचा 108वा प्रश्न. 6.5 वजा 3.3 वजा 2.5 पहिल्या कंसात आहे. आधी आपल्याला कंस सोडवावा लागेल बघा. 6.5 मधून 3.3 गेल्यानंतर तुम्हाला 3.2 राहतील. 3.2 मधले 2.5 गेलं 0.7, म्हणजे पहिला जो कंस आहे तो तुम्हाला 0.7 असा दिसेल पहिल्या कंस सोडवल्या, अंशातला पहिला कंस. दुसरा कंस बघा, 2.25 आणि
0.25 म्हणजे अडीच झाले. अडीच आणि 3.2 म्हणजे 5.7 झाले. तर 57 + 399 म्हणजे 3.99 हा आपला अंश झाला बघा. अंशाचं उत्तर आपल्याला मिळालं 3.99. आता हे आपण बाजूला लिहून ठेवूया. 3.99 हा आपला अंश. आता छेदाचा विचार करूया. 1.8 आणि 1.4 म्हणजे 18 आणि 14 32 झाली. 32 म्हणजे 3.2. छेदाचा विचार चालू आहे बघा. 3.2 पहिल्या कंसात. दुसऱ्या कंसात बघा 6.5 वजा 3.3 म्हणजे याचं सुद्धा उत्तर 3.2. आता 3.2 आणि 3.2 यांचा गुणाकार केलात तर तुम्हाला 1024 मिळेल बघा. 32चा वर्ग आहे तो. 2चा 0.4 3चा 0.9 3 2 6ची दुप्पट 12. ओके, 1024 मिळेल. इथं पॉईंटमध्ये उत्तर आहे म्हणजे 10.24 आलं. वजा आता उजव्या बाजूला बघा. उजव्या बाजूचे पुरत 2 कंस आहेत. 2 कंस आपण आखून ठेवूया. थेट उत्तर लिहूया इथं. 2.25 अधिक 0.25 म्हणजे 2.5 आणि 4.25 वजा 1.75 ह्याचं सुद्धा उत्तर अडीच येणार. मग आता अडीचचा वर्ग म्हणजे 25चा वर्ग 6.25. तर बघा 10.24 मधले 6.25 गेल्यानंतर 3.99च राहणार. म्हणजे थोडक्यात छेद पण 3.99 आणि अंश पण 3.99 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1ने भाग म्हणजे 3.99 भागिले 3.99 उत्तर 1 येणार. पुढचा बघा 109वा प्रश्न. एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर आणि रुंदी 42 मीटर आहे. तर बघा एक वर्तुळाकार बाग आहे आणि त्याच्यामध्ये आयताकृती मैदान आहे. लांबी 56 आहे, रुंदी 42 आहे. पुढे सांगितलंय जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती चौमी असेल. तर इथं बघा तर हे सांगितलं तुम्हाला 56 हे 42. तर लक्षात घ्या आयताकृती असल्या कारणाने काटकोन असणार आहे आणि हा आपल्याला आधी कर्ण काढावा लागेल. कर्ण काढला की आपल्याला वर्तुळाची त्रिज्या मिळेल. आता 56 42 म्हणजे 70 म्हणजे त्रिकुटच आहे पायथागोरसचं ते 42 56 70. तर कर्ण हा 70 मिळाला म्हणजे व्यास 70 मिळाला म्हणजे याची त्रिज्या 35 मिळणार आपल्याला. व्यास 70 म्हणजे त्रिज्या 35. जर तुम्ही पायथागोरस प्रमेयानं काढलं तरीसुद्धा तुम्हाला उत्तर तेच मिळणार आहे. 70 हा कर्ण मिळणार. त्याची व्यास मिळाल्यावर निमपट करून आपण त्रिज्या काढू शकतो 35. आता त्रिज्या 35 आली तर आपण आधी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग आहे. पाय म्हणजे 22/7 35 गुणिले 35 याने आपल्याला काय मिळेल. टोटल वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळेल आणि मग त्यातनं आपण काय करूया आयताचं कमी करून घेऊया. तर बघा 7×5 = 35. 7×5 = 35 झाले. 22 गुणिले 5 म्हणजे 110 आणि 35. आपण आधी वर्तुळाचं क्षेत्रफळ काढतोय. 35 0 0 35 1 35 हातचा 3 35 1 35 आणि 3 38. हे आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं 3850. वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळालं 3850. आता ही संख्या लक्षात ठेवा 3850. आता आपण आयताचं काढून घेऊया आणि आयताचं काढून त्यातून जर वजा केलं 3850 मधून तर आपल्याला उत्तर मिळेल. आता आपण 56 गुणिले 42 करूया. आयताचं जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे तर ते आहे लांबी गुणिले रुंदी. तर आपण 56 गुणिले 42 करूया. 56 गुणिले 42. तर बघा तुम्ही 42 सक्क केलं तर 42चा पाढा येत असेल तर 42 करा किंवा 2ने 4ने केलं तर चालेल. 42 सक्क बघा 252 म्हणजे हातचा झाला 25. त्यानंतर 42 5 200
10 येणार बघा. 210 आणि 25 235 म्हणजे 2352 आलं. हे परत तुम्ही कन्फर्म करू शकता. 2352 आलं. आपलं 3850 हे टोटल वर्तुळाचं क्षेत्रफळ होतं. त्यातून आपण 2352 शून्याचे 10 झाले बघा, 4 झाले, 7 झाले, 10तून 2 गेल्यावरती 8 राहणार आहे. 4तून 5 जात नाही, 4चे झाले 14, 14तून 5 गेले 9, 7तून 3 4 आणि 1, 1498 हे उर्वरित बागेचं आपले क्षेत्रफळ असणार आहे. 1498 हा पर्याय क्रमांक 4 आहे बघा. पर्याय क्रमांक 4 1498. 109चं उत्तर मिळालं बघा. 110 मध्ये बघा आता, सविताचे मासिक वेतन 10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे. तर जिथं जिथं तुम्हाला सव्वापट येईल, सव्वापट म्हणजे 5 लक्षात घ्या, 1 पट म्हणजे 4 हे लक्षात घ्या. मग आता 10,000 हे कुणाच्या तरी 5 पट आहे, म्हणजे 1 पट असणार आहे 2,000 लक्षात घ्या. सविताचे मासिक वेतन रुपये 10,000 असून ते वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट म्हणजे 5 पट आहे. सव्वापट म्हणजे 4च्या पुढची संख्या 5 लक्षात घ्या. 2,000 चोक करायचा आधी 8,000 आणि 2005चा 10,000. मी काय सांगतोय ते नीट समजावून घ्या, लगेच तुम्हाला उत्तर मिळेल. सविताचे मासिक वेतन 10,000 आहे, म्हणजे इथं सविता आहे बघा 10,000. ही वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे. आता 8च्या सव्वापट 10,000 आहे लक्षात घ्या. सव्वापट म्हणजे तुम्हाला सांगितलं बेसिक आधी काढायचं, त्याचे 5 पट म्हणजे सव्वापट आणि 4 पट म्हणजे 1 पट. म्हणजे आपल्याला इथं वेदिकाचं वेतन मिळालं 8,000, सविताचं मिळालं 10,000. सविताचं ऑलरेडी 10,000 दिलेलं आहे. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे, म्हणजे आसियाचं दुप्पट आहे. आसियाच्या पेक्षा दुप्पट कुणाचं आहे तर वेदिकाचं. मग वेदिकाचं 8,000 आहे, म्हणजे आसियाचं किती असणार आहे 4,000. ही झाली आसिया. आसिया 4,000, वेदिका 8,000 आणि सविता 10,000. ही तिन्ही आपल्याला रक्कम मिळाल्यात. तर सविता आणि आसिया यांच्या मासिक वेतनातील फरक, आता सविताचं किती आहे 10,000 आणि आसियाचं आपण 4,000 काढले, तर यातला फरक आहे 6,000, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर मी इथे तुम्हाला परत एकदा सांगतो. एक रेष काढल्यानंतर तुम्ही इथं टप्पे करायचे आहेत 2 3 4 आणि 5. 5 म्हणजे सव्वा लक्षात घ्या. 10,000 रुपये इथं वेदिकाचं उत्तर आहे आपलं 10,000. ओके. त्यानंतर वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे, म्हणजे वेदिका इथं आहे लक्षात घ्या. वेदिका इथं आहे, वेदिकाच्या सव्वापट आहे. मग आता हे सव्वापट काढण्यासाठी आपल्याला ती 1 पट काढावी लागेल. 5ने 10,000ला भागलं तर तुम्हाला थेट मिळेल 2,000. 2,000 5नं भागल्यानंतर मिळालं. ह्याची चौपट जर केलीत तर तुम्हाला 1 पट मिळते, म्हणजे इथं वेदिकाचं तुम्हाला 8,000 मिळणार. म्हणजे थोडक्यात काय तर 100शी तुलना करत जायचं सगळ्यांची. 100 रुपये एकाला पगार असेल तर त्याचा सव्वापट पगार म्हणजे 1,200 असं लक्षात घ्या. आता वेदिकाच्या निम्म म्हणजे 4,000 रुपये हे आपलं आसियाचं होतं. आता हे 4,000 आसियाचं आणि 10,000 रुपये सविताचे यांच्यातला फरक विचारला, म्हणून आपलं उत्तर 6,000 झालं. पुढचा प्रश्न बघा. 111. काही मुलांना 18 वह्या वाटायचे ठरवले, परंतु प्रत्यक्षात 24 वह्या वाटल्या तेव्हा 150 वह्या कमी पडल्या, तर त्या मुलांची संख्या किती असेल? तर बघा, 18 वह्या वाटायच्या होत्या, 18 वह्या वाटायच्या होत्या, त्या किती मुलांना आपल्याला माहिती नाही. नंतर वाटल्या मात्र प्रत्यक्षात 24 वह्या, आणि हे वाटत असताना आपल्याला टोटल 150 वह्या कमी पडल्या. तर आपण काय करायचं, वह्या वाटत असताना जरा 150चा विचार करायचा. 150 ही जी संख्या आहे ती संख्या आणि विद्यार्थ्यांचा काहीतरी संबंध आहे. समजा आपल्याला 50 विद्यार्थ्यांना वाटायचं, तर मी 50चा आकडा का घेतोय ते सांगतो. की 50 जर आपण वह्या घेतल्या
तर 150 मुलांना घेताना म्हणजे 50 हा आकडा घेतला मुलांचा तर 150 कमी पडतात असा जर विचार केलात तर तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात येईल. सांगायचं झालं तर तुम्हाला डायरेक्टसुद्धा उत्तर सांगता येईल, ते कसं ते पण सांगतो. पण हे तुम्हाला करून बघू शकता तुम्ही. 18 आणि 24 याच्यातला फरक 6 आहे बघा. म्हणजे 6 वया एक्स्ट्रा वाटल्यात. मग 150ला जरी तुम्ही 6नं भागलं तरी 25 सकं 150 म्हणजे थेट 50च्या ऐवजी तुम्ही 25 जरी घेतलं तरी सुद्धा उत्तर मिळणार आहे आपल्याला. 25 विद्यार्थी असणार आहेत ते. तर बघा फरक बघायचा आहे. 18 वया सुरुवातीला वाटायच्या ठरलेल्या 24 वया वाटल्या म्हणजे 6 वया एक्स्ट्रा वाटलेले आहेत. म्हणून 6ने इथं भागायचं आहे 150 वयांना, ज्या जादा कमी पडल्या त्यांना. तर 6 हे तुमचं अंतर आहे वह्यामधलं, तितकंच अंतर तुमचं ते कमी पडणार होतं. तरीसुद्धा आपण काय करूया, आधी सुरुवातीला तर आपण 50 मांडले ते मानून बघूया. उत्तर आपल्याला 25 मिळालेलं आहे. मग 18 पंचे 90 म्हणजे 900 वया वाटणं गरजेचं होतं. पण आपण काय केलं, 24 प्रमाणे जर वाटलं तर 24 पाचा 120 1200. तर इथं 300चा फरक पडते बघा. इथं 300चा पडते. 50 जर विद्यार्थ्यांची संख्या घेतली तर 300 वयांचा फरक पडला. आणि जर आपण हेच 25 करून बघितलं, निम्म त्याच्या 300च्या निम्म 250 होणारच आहे. 18 गुणिले 25 आणि 24 गुणिले 25. तर बघा 25 8 200, हातचा 20, 25 के 25 आणि 20 45, 24 पाचा 120, 12 24 दोन्ही 48 आणि 12 60. इथं बघा 150चा फरक पडला. हे 150 वया कमी पडलेल्या आहेत. कारण ॲक्च्युली वाटायच्या ठरल्या होत्या 18 आणि वाटल्या 24. मी तुम्हाला परत सांगतो, इथं 18 वया आहेत आणि त्या 24 वाटण्याने ठरले म्हणजे 6 आपल्याला काय होत आहेत प्लस. प्रत्येक विद्यार्थ्यामागं 6 जादा वाटल्या म्हणजे ज्या 150 कमी पडल्या त्या प्रत्येक विद्यार्थ्यामागं 6 कमी पडल्यात. म्हणून त्या एकूण वया असणार आहेत, विद्यार्थी संख्या असणार आहे 25 25 150 होते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे बघा. शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती. आता हे कुठल्याही पद्धतीनं काढण्याजोगा प्रश्न नाही आहे. तुम्ही सगळ्यात सोपी पद्धत वापरायची आहे ती म्हणजे नावं देणं. तर आपण प्रत्येक पॉईंटला नावं द्यायची आहेत बघा. ए बी, इथं थोडीशी मर्यादा येते साईजची, कमी करतो साईज मी बघा. ए बी सी डी, त्यानंतर हा बिंदू आहे ई एफ जी एच आणि आय, अशी नावं घ्यायची. तर सुरुवातीला एने चालू करायचं आहे बघा. ए बी एच एफ, ए सी जी एफ, ए डी एच एफ आणि ए डी आय एफ, हे एने 4 होतात. नंतर मग बीचा विचार करायचा. बीने स्टार्ट होणार आहे. बी डी आय एच हा एकच होतो बघा, डावीकडे होतो पण ऑलरेडी आपण तो एमध्ये कवर केला आहे. बी डी आय एच. सीने चालू होताना बघा सी डी एच ई, सी डी एच जी हे 2 होतात. त्यानंतर डीने जर स्टार्ट केलं तर तुम्हाला वेगळा असा त्रिकोण होत नाही. तर टोटल आता बघा 8 त्रिकोण तुम्हाला इथं 8 चौकोन दिसत आहेत. 4 4ची नावं घेऊन बघू शकता तुम्ही. एनेच चालू करायचं. एच्या आधी म्हणजे ए बिंदू असणारे चौकोन आधी कवर करायचे. त्यानंतर बघा 56 वस्तू, पुढचा प्रश्न 113वा. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. तर इथं बघा 56 वस्तू वाटायच्या आहेत तर आपण काय करायचं, एकालाच आपण 56 वाटू शकतो किंवा 56 जणांना एक एक. म्हणजे बघा इथं 2 कॉम्बिनेशन मिळाले, 2 प्रकारे वाटलं. त्यानंतर 56च्या निम्मा 28 म्हणजे 2 गुणिले 28 असं वाटता येईल किंवा 28 गुणिले 2 असं वाटता येईल. इथं आपल्याला 4 पर्याय मिळाले बघा. 28च्या निम्मा 14 तर 14 चोक 56 किंवा 4 गुणिले 14 56 होतं. इथं 2 मिळालं. 14च्या निम्मा 7 तर 7 दोन्ही 14 आणि बे 7 14. इतक्या प्रकारचं आपल्याला वाटप करता येईल. तर एकूण 8 प्रकारे आपण इथं वाटलेलं आहे बघा. पर्याय क्रमांक 2 आहे. 8 प्रकारे आपल्याला वाटप करता येईल. ओके, म्हणजे समान वाटप करायचं असेल तर 56 आलं, 28 14 आणि 7 2 वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्बिनेशन आपण घेतलेले आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी समसंख्यांची बेरीज. 2 अंकी समसंख्या कुठल्या कुठल्या आहेत तर बघा 10 आहे, त्यानंतर 12, 14 इथपासून अगदी 98 पर्यंत आपल्या संख्या आहेत. तर आता या संख्या आहेत किती हे काढणं पहिल्यांदा गरजेचं आहे. मग तुम्हाला टी एनचा फॉर्म्युला माहिती आहे. टी एन ए अधिक एन वजा 1 आणि डी म्हणजे अंतर. तर टी एन म्हणजे आपलं शेवटचं पद आहे 98, ते आपण पकडू शकतो इथं 98. ए म्हणजे 10 अधिक आपलं एन म्हणजे माहीत नाही किती आहेत, एन वजा 1 आणि डी म्हणजे यातलं अंतर 2 आहे. तर बघा 10 अधिक 2n वजा 2, 2n वजा 2. तर 10 वजा 2 म्हणजे 8, इकडे गेल्यावर ते वजा 8 होणार. 98 मधनं 8 गेल्यावर 9 राहणार, 90 राहणार. 90 बरोबर 2n आलं बघा, 90 बरोबर 2n, 90 बरोबर 2n म्हणजे n बरोबर 45 असणार आहे. म्हणजे त्या संख्या किती आहेत तर टोटल 45 संख्या मिळणार आहेत तुम्हाला. तर या 45 संख्या मिळाल्यानंतर त्यांची आपल्याला बेरीज करण्यासाठी एस एनचं सूत्र वापरावं लागेल. एस एन बरोबर n/2, एस एन बरोबर n/2 कंसामध्ये 2a, थोडंसं आपण लेफ्टला घेऊया म्हणजे आपल्याला ॲडिशन करायला सोपी जाईल. एस एन बरोबर n/2 ब्रॅकेटमध्ये 2a अधिक n वजा 1 ब्रॅकेट कंप्लीट डी. तर बघा एकूण आपल्याला 45 पदं मिळालेली आहेत. 45/2, 2a, ए हे पहिलं पद आहे आपलं 10, 10 दोन्ही झाले 20. त्यानंतर n वजा 1, 45 वजा 1 म्हणजे 44, 44 आणि डी म्हणजे 2 आहे, 44 दोन्ही 88. पुढं बघा इथं लेफ्टला करतो. 45/2 गुणिले 20 आणि 88 म्हणजे 108 झाले. इथं 2ने भाग जातो बघा, 2×5 10 आणि 2×4 8, 54 गुणिले 45. तर आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. 45×4 180 म्हणजे हातचा 18, 45×5 225, 225 आणि 18 243, 24 30 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर. हे तुम्ही टी एन आणि एस एन सोडवलं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा 115वा. 9 आणि 49, 11 आणि 111, 19 आणि 247, 21 आणि 85, त्यानंतर 12 आणि 33 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? सहमूळ म्हणजे ज्यांच्यामध्ये कोणीही सामायिक विभाजक नाही, एक सोडून. बाकी कशानेच दोघांना पण भाग जातोय असं नाही, तर त्यांना आपण सहमूळ म्हणतो. तर बघा इथं संख्यांचा विचार करूया आपण. 9 आणि 49 याला कशानेच भाग जात नाही, म्हणजे 9 आणि 49ला सामायिक असा कशाने भाग जात नाही, त्यामुळे ती सहमूळ संख्यांची जोडी आहे. 11 आणि 111 ही सुद्धा आहे, कारण 11ने 111ला भाग जात नाही आणि 11 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 19 आणि 247 मात्र सहमूळ संख्या नाही, कारण 19ने 247ला भाग जातो. 19 एके 19, 5 राहिले, 19 त्रिक 57, त्यामुळे ही कॅन्सल होईल सहमूळ संख्यांची जोडी. 21 आणि 85 बघा, 21ला 1 3 7 21ने भाग जातो, 85ला 1 5 त्यानंतर 17ने जातो, त्याच्यामुळं ही सुद्धा जोडी सहमूळ संख्यांची आहे. 12 व 33 जाऊ शकत नाही, कारण 3ने दोघांना पण भाग जातो, 3 चौक 12 आणि 3 11 33, त्यामुळे या 5 पैकी टोटल आपल्याला 3 संख्या मिळाल्यात बघा, सहमूळ संख्यांच्या जोड्या असणाऱ्या 3 संख्या. पर्याय क्रमांक 3 उत्तर 3. पुढचा प्रश्न बघा 116. एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे. आता महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे शुक्रवारी
आहे. तर त्याच वर्षी शिक्षक दिन, आता शिक्षक दिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे 5 सप्टेंबर, तो कोणत्या वारी असेल असं विचारलं आहे. तर तुम्ही जम्प करत असताना बघा, 1 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. या गोष्टी लक्षात ठेवा. 1 8 15 22 29. 29 मेला सुद्धा शुक्रवार असणार आहे. म्हणजे शनिवारी 30 मे आणि रविवारी 31 मे. तर मे महिना रविवारी संपतोय, सोमवारी 1 जून चालू होईल. सोमवारी 1 जून, सोमवारी 1 जून चालू झालं की 29ला पण सोमवारच असणार आहे, लक्षात घ्या. 29ला सुद्धा सोमवार असणार आहे जूनच्या. पण जूनचा महिना 30चा असतो, त्यामुळं 30 तारीख मंगळवार येणार आणि 1 तारीख जुलैची ही बुधवारी चालू होणार. तर 29 सुद्धा बुधवार येणार बघा, जुलैची 29 बुधवार येणार, 30 गुरुवारी आणि 31 ही शुक्रवार येणार. 31 शुक्रवारी आली की ऑगस्टची 1 तारीख शनिवारी येणार. 1 ऑगस्ट शनिवारी आला, 29 ऑगस्ट सुद्धा शनिवारी येणार. 30 ऑगस्ट रविवारी, 31 ऑगस्ट सोमवारी येणार, लक्षात घ्या. 31 ऑगस्ट सोमवारी आला की 1 सप्टेंबर मंगळवार येणार. 1 सप्टेंबर मंगळवारी, 2 सप्टेंबर बुधवारी, 3 सप्टेंबर गुरुवारी, 4 सप्टेंबर शुक्रवारी आणि 5 सप्टेंबर येणार आहे ते शनिवारी, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला दिली किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल. म्हणजे आता इथं तुम्हाला सगळे अपूर्णांक जे आहेत त्यातला छोटा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळे सममूल्य अपूर्णांक करावे लागतील. 18, 5, त्यानंतर 8, 11 यांच्यापैकी आपल्याला त्यांचा लसावी काढून उत्तर मिळवता येईल. आणखी एका पद्धतीने विचार करता येईल बघा. साधारणपणे अंश मोठा आणि छेद लहान असं असेल तर त्याला सर्वात रक्कम कमी मिळते, आणि ज्याचा अंश मोठा आहे तुलनेनं, छेदाच्या तुलनेत, म्हणजे पूर्णपणे मोठा नसला तरी जवळपास असेल तर त्याला जास्त रक्कम मिळते. तर आपण काय करूया, एक पट पकडायचे आहे. आता 18, 11, 5 आणि 8 यांचा लसावी काढला तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल, पण त्यासाठी तुम्हाला गणित खूप मोठं करावं लागेल बघा. तर बघा, प्रत्यक्ष लसावी न काढता आपल्याला काय करता येईल, तर काय करायचं, तुलना करायची. 7/18 आणि 2/5 यांची तुलना करून बघूया. 7/5 35 आणि 18 2 36, म्हणजे 2/5 हा मोठा झाला कुणापेक्षा, 7/18 पेक्षा, लक्षात ठेवा. त्यानंतर आता 2/5 आणि 3/8 ची तुलना करूया. 2/5 आणि 3/8, 3/8. तर बघा, 8 2 16 आणि 5 3 15, म्हणजे इथं सुद्धा 2/5 मोठा झाला. आता आपण 7/18 आणि 3/8 यांची तुलना करूया. 7/18 आणि 3/8, तर 7 8 56, 18 3 54. बघा, 8 7 56, 18 3 54, म्हणजे 3/8 हा लहान झाला कुणापेक्षा, 7/18 पेक्षा सुद्धा तो लहान झाला. ओके, आता शेवटच्याला घेऊया आपण. 3/8 आता आपल्याला सगळ्यात लहान मिळालेला आहे. 3/8 बघा, 3/8 आणि आता 6/11 ची तुलना करूया आपण.
11 त्रिक 33 आणि 8 संग 48. तर 6/11 पण मोठा आहे. तर बघा 6/11 पण मोठा आहे, 7/18 पण मोठा आहे आणि 2/5 पण मोठा आहे. कोणापेक्षा? 3/8 पेक्षा. तर लसावीपेक्षा ही पद्धत खूपच सोपी झाली, कारण लसावी जो काढला असता आपण म्हणजे 18, 5, 8 आणि 11 यांचा साधारणपणे एक 4000च्या आसपास गेला असता, 3960. तर त्यापेक्षा आपली ही पद्धत सोपी आहे बघा. 3/8 ही सगळ्यात कमी रक्कम आहे. 3/8 पट रक्कम सानियाला दिलेली आहे, म्हणजे सानियाला सर्वात कमी रक्कम मिळाली. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे बघा. त्यानंतर 118वा प्रश्न. आयत हा टिंबटिंब असतो, हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य असणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणकोणत्या? तर बघा, आयत हा समांतरभुज असतो, बरोबर आहे. आयत हा काटकोन चौकोन देखील असतो, पण आयत हा दरवेळी समभुज चौकोन असतोच असं नाही, लक्षात घ्या. आयताला लांबी रुंदी असते, ती भिन्न असू शकते, समानसुद्धा असू शकते, पण भिन्नसुद्धा असू शकते. असतो म्हणजे आता फिक्स असायलाच पाहिजे. तर समांतरभुज आणि काटकोन म्हणजे अ आणि ब हे पर्याय बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. आता शेवटचे 2 प्रश्न राहिलेत बघा. 119वा प्रश्न. तर इथं अपूर्णांक आहेत, दशांश अपूर्णांक आहेत आणि रेग्युलरसुद्धा अपूर्णांक आहेत. बघा, 1.1/2 म्हणजे 2 आणि 1 3, 3/2 असं आपल्याला त्याला सुरुवातीला पकडावं लागेल. 3/2 अधिक, इथं तुम्ही तिरकस गुणाकार छेदचा गुणाकार केला तरी चालतो, किंवा छेद समान करून 8 हा छेद जर बनवला तरीसुद्धा चालतो. तर बघा, 5 × 20, 20 - 8 12, 12/32, 12/32ला आपण शॉर्ट करू शकतो. 12/32 हे मी तिरकस गुणाकार करून छेदाचा गुणाकार करून काढलेलं आहे बघा. इथं तुम्ही शॉर्ट केलं तर 4 त्रिकम 12, 4 त्रिकम 12 आणि 4 × 8 = 32, 3/8 करू शकता वजाबाकी केल्यानंतर. 5/8 - 1/4. आता याला गुणिले 0.24 आहेत. बघा, 3/2 आहे, 3/8 आहे, गुणिले 0.24. आता पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग आता हा जो दशांश अपूर्णांक आहे तो रेग्युलर अपूर्णांक आपल्याला करून घेतला तरी चालतो. तर हा कसा करायचा बघा. पहिल्यांदा आपण काय करूया, 3/8 गुणिले 24/100 हे आधी करून घेऊया. 0.24 म्हणजे 24/100. तर बघा, 8 × 1 = 8, 8 त्रिक 24, 3 त्रिक 9 झाले, 9/100. म्हणजे इथं आपल्याला हे 9/100 मिळाले. हे आपण मिळवणार कशात आहोत तर 3/2 मध्ये. 3/2 मध्ये 9/100 मिळवणार आहोत. तर बघा, इथं सुद्धा तुम्ही तिरकस गुणाकार छेदचा गुणाकार करू शकता, किंवा लसावी काढून छेद समान करू शकता. 100 त्रिक 300 आणि 9 × 2 = 18, 318 भागिले 200, 318 भागिले 200. तर इथं निंपट जर केली आपण, 318 ची निंपट 159/100 निंपट केली बघा, 159/100. तर इथं 159/100 म्हणजे 1.59 हे सुद्धा आहे तो पर्याय. आणखी बाकी काही पर्याय मिळतोय का आपण बघूया. ठीक आहे, हा एकच पर्याय आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. शेवटचा प्रश्न बघा. शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीच्या एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? तर बघा, पेटी ही आपल्याला दुमडावी लागेल. तर एची फ्लॅप ज्यावेळी आपण आत घेणार त्यावेळी समोरून सीची फ्लॅप आत येणार, लक्षात घ्या. म्हणजे एच्या बरोबर समोर कोणतं येणार? सी येणार आहे. डी हे वरती टॉपला येणार, म्हणजे बीच्या समोर येणार आहे ते, आणि ईच्या समोर बरोबर एफ येणार आहे. तर आपलं एच्या विरुद्ध पृष्ठभागावर म्हणजे सी हा पर्याय क्रमांक 3. आपले हे 30 प्रश्न झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि काय शंका असतील किंवा कोणत्याही क्वेश्चनला जर तुम्ही क्रॉस करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. आपण त्याच्यावर विचार करून पुन्हा एकदा सिरीज टाकूया. धन्यवाद. थँक्यू.